शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। सातपूर नंदिनी नदीत नवीन पुलावरून पडल्याने इसम गंभीर जखमी। सातपूर अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या सिमेंट पुलावरून एक इसम दुचाकीसह नदीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनास्थळी सातपूर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली। पोलिसांनी नदी पात्रात उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गौतम यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले। उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या गौतम यांनी आपण कसे पडलो हे लक्षातच न आल्याचे सांगितले। अंदाजे 30 फूट उंचीवरून पडल्यामुळे त्यांच्या पाठीचा मणका व पाय गंभीर जखमी झाले आहेत। पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। यावेळी घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक शिवराम खांडवी, पूजा भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खांडबहाले, राजू जाधव, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पवार, अशोक श्रीकांडे तसेच 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि वाहन चालक चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते। या घटनेनंतर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावर सुरक्षा उपाययोजनांचा अभाव समोर आला असून संबंधित यंत्रणांनी तत्काळ कठडे बांधून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची गरज आहे। आज काही वेळापूर्वी सातपूर पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की एक अज्ञात इसम अंबड लिंक रोडवरील नासर्डी ब्रिज वरून मोटरसायकलसह खाली पडलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे पोलीस स्टेशनचे अंमलदार लोक सदर ठिकाणी आलेले आहेत। पाठोपाठ आम्ही पण इथं आलो। इथं आल्यावर आम्हाला दिसलं की एक इसम नदी पात्रात त्याच्या मोटरसायकलसह पडलेला आहे। त्याची गाडी होंडा पॅशनसह तो जात असताना अज्ञात कारणास्तव तो खाली पडलेला आहे आणि तो जखमी झालेला आहे। जखमी झाल्यानंतर 108 नंबरची ॲम्ब्युलन्सला बोलवून त्यामध्ये त्याला टाकून उपचारक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवत आहोत। नेमका काय प्रकार याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। टीम व्हिजन न्यूज नाशिक।